हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावरती। मी श्रेया तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन विषय। तर सर्वात प्रथम कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते जिथे असाल तिथे आनंदी असाल, सुरक्षित असाल, स्वतःची काळजी घेत असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल। चला मग आज जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या विषयावर सुरुवात करू। तर आजचा विषय असणार आहे जपमाळ व जपमाळेचे प्रकार। तर सर्वात प्रथम आपण जी सर्व जास्त वापरली जाते अशी ही तुळशी माळ। तर तुळशी माळ ही कोणत्या देवांसाठी वापरली जाते? तर तुळशी माळ ही श्री विष्णू, श्री विठ्ठल, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामस्मरणासाठी शुभ मानली जाते। तर त्याचा फायदा तर मन शांत ठेवण्यास आणि शक्ती भक्ती वाढवण्यास याची मदत होते। दुसरी माळ रुद्रमाळ ही शिव भगवान शिवांची प्रिय अशी ही माळ असते। ती धैर्य वाढवते, आत्मविश्वास वाढवते आणि मानसिक स्थिती वाढवते असे मानले जाते। ही माळ फक्त शिवशंकर यांचे पूजनासाठीच फक्त वापरली जाते। तिसरी माळ आहे स्फटिक। स्फटिक ही पारदर्शकता आणि स्फटिकापासून बनलेली असते। तिचा उपयोग श्रीदेवी, लक्ष्मी, सरस्वती आणि गायत्री माता यांचा मंत्र जपण्यासाठी वापरला जातो। त्या माळेपासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते। चौथी माळ आहे चंदनाची माळ। ही चंदनापासून बनवली जाते। श्री विष्णू, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या उपासनेसाठी ही मानली जाते। तर त्याचा उपयोग चंदनाचा सुगंध असा त्या माळेतून दरवळत असतो, त्यामुळे आपलं मन एकाग्र होतं आणि खूप प्रसन्न असं आपल्याला वाटतं ही जेव्हा चंदनाच्या माळेने आपण जप करतो। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे गोमुखी जपमाळ पिशवीचं महत्त्व आणि त्याचा फायदा। गोमाळ जप पिशवी जेव्हा आपण वापरतो तर पहिलं तर त्याच्यावर त्या माळेवर कोणती धूळ बसत नाही, अपवित्रता त्याला स्पर्श करत नाही, घाण स्पर्श करत नाही आणि जप करताना मन एकाग्र राहतं। एकाग्र राहण्यास मदत होतं, कारण माळ बाहेर दिसत नाही, लक्ष जपाकडे केंद्रित राहतं आणि साधनेत सातत्य आणि शिस्त निर्माण होते, त्यामुळे जप अधिक भावपूर्वक होतो। आपण इतर संप्रदायामध्ये पाहिलं असेल की जेव्हा ते जप करतात तेव्हा एखाद्या पिशवीमध्ये वगैरे असं पॅक केलेलं असतो आणि मग ते जप करतात। तर ह्याचं मागचं कारण हेच आहे की आपण जप करताना तो जप कोणी न बघावा, त्याला कोणाची नजर नको लागायला आणि आपलं मन एकाग्र राहील ह्यासाठी कधीही जप करताना जप पिशवीमध्येच करावा, गोमुखी पिशवीमध्येच करावा आणि जपमाळ झाल्यावर ती व्यवस्थित बांधून पुन्हा एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवायची। ना की आपण बऱ्याचदा असं कोणाच्या घरी गेलो किंवा कुठे बघितलं तर जपमाळ झाल्यावरती ती देवाची तशी लावून ठेवलेली असते, लटकवलेली असते, कधी कबडाला लटकवलेली असते किंवा कुठे लटकवलेली असते। तर प्लीज कृपया अशी चूक पुन्हा कधीच करू नका। जपमाळेला व्यवस्थित ठेवा, कारण की त्याच्यावर तुमचा जप झालेला असतो, परमेश्वराची साधना झालेली असते। तर त्याचं पवित्र राखा आणि त्याला एकदा गोमुखी पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून बंद करून एखाद्या डब्यामध्ये ठेवत जा। आपले जे सेवेचे जे साधन आहेत त्यांना एकदम पवित्र जागी ठेवत जा। आणि ह्यापैकी कोणतीही वस्तू तुम्हाला जर घ्यायची असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला तुमच्यापर्यंत ह्या वस्तू पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक काहीतरी नवीन घेऊन। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, जिथे असाल तिथे आनंदी राहा। बाय बाय। श्री स्वामी समर्थ।